महायुती सरकारजवळ उद्योगपत्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे, परंतु गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसा नाही। बेफजूल योजनांसाठी पैसा आहे, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही। खासदार मंत्र्यांच्या आमदारांच्या पगारवाढीसाठी पैसा आहे, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही आहे। या डाळबद्री सरकारला या शेतकऱ्यांची कदरसुद्धा नाही आहे। आज तो कोण्या परिस्थितीत जगतोय। येणाऱ्या महिन्याभरात त्यांना पेरणी करावी लागते, विद्यार्थ्यांची ॲडमिशन करावी लागते, त्यासाठी पैसा नाही आहे। अशा अनेक गोष्टीसाठी पैसा आहे। आमदारांना कार खरेदी करण्यासाठी पैसा आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसा नाही आहे। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना महागाई भत्ता आजपर्यंत कधी मिळाला नाही। खते, बी बियाणे आणि शेती अवजारांवर GST लावला जातो, त्या दुकानदारांना त्या GSTचा परतावा मिळतो, परंतु शेतकरी शेतमालावरती जो 18% GST कर लावला जातो त्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अशी कुठलीच योजना या महायुती सरकारनं आणलेली आहे। या भ्रष्ट सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांच्याजवळ कर्जमाफीसाठी पैसा नाही, म्हणून आज शेतकरी भीक मागून त्यांना कर्जमाफीसाठी पैसा देणार आहेत, कारण की त्यांच्याजवळ बेफजूल योजनांसाठी पैसा आहे, शेतकऱ्यांसाठी पैसा नाही आहे। जे मागत नाहीत त्यांना कर्जमाफी देतात। 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे या उद्योगपत्यांचं त्यांनी माफ केलेलं आहे, परंतु संकटात पडलेल्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसा नाही। म्हणून आज हे भीक मागू आंदोलन आम्ही जळगाव जामोद तालुक्याच्या भूमिपुत्रांच्या वतीने करत आहोत।